नमस्कार मंडळी, मी सीमा। आज आपण हॉटेलसारखी चविष्ट आणि पौष्टिक अशी वजडीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी ग्रामीण भागात खूप आवडीने बनवली जाते। ही भाजी चवीला तर अप्रतिम असतेच, पण शरीरालाही खूप फायदेशीर आहे। योग्य मसाल्यांचा सुगंध आणि वजडीची चव यामुळे ही भाजी भाकरी किंवा पोळीसोबत खूप मस्त लागते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे बघा मी वजडी 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एकदम क्लीन पाणी जाईपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायची, कारण वजडी व्यवस्थित धुवावी लागते। आणि धुताना महत्त्वाची टीप याला आहे ना, आपण 4-5 पाण्याने धुतल्यानंतर पीठ लावायचं ज्वारीचं, आणि पिठाने पण स्वच्छ चुळून चुळून धुवून घ्यायची, म्हणजे काही त्याच्यात राहत नाही। नंतर पाणी गरम करायला ठेवायचं, त्याच्यात मीठ आणि हळद घालायची, पाणी चांगलं कडक होऊन द्यायचं। किती आपण स्वच्छ धुतली असली तरी सुद्धा गरम पाण्यात घालायचीच। आणि नंतर गॅस फुल करून पाणी चांगलं कडक करून घ्यायचं। पाणी कडक झालं की त्याच्यात वजडी घालून घ्यायची बघा सगळी, आणि गॅस बंद करायचा। गॅस बंद करून ही वजडी आहे ना, त्याच्यात जरा उशीरपर्यंत ठेवायची, हलवून घ्यायची आणि जरा वेळ त्याच्यात राहून द्यायची मीठ हळदीच्या पाण्यात, म्हणजे एकदम क्लीन। बघा आता ही वजडी मी सगळी स्वच्छ करून परत ह्याच्यात पाण्यात ठेवलेली आहे। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घ्यायची, म्हणजे वजडी सुद्धा पाण्यात व्यवस्थित राहते आणि त्याच्यात काही नसतं शक्यतो आपण स्वच्छ धुतल्याने, तरी सुद्धा पाण्यात ठेवायची आपण जरा। आता आपण इथं भाजीची तयारी करूया। इथं बघा मी लसूण घेतलाय, 2 गड्डी छोट्या लसूण घेतलाय, आणि 1 ते 1.5 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलाय, स्वच्छ साली काढून केलेला आहे। आता आपल्याला हे लसूण अद्रक आहे ना बारीक करायचं आहे। इथं 3 कांदे घेतलेले आहेत, 1 टॅमॅटो घेतलेला आहे मी। आपल्याला कांदे एकदम बारीक चिरायचे आहेत आणि टॅमॅटो पण बारीक चिरायचे आहेत। त्याच्यानंतर एक सिक्रेट मसाला आहे, तोही मी तुम्हाला नंतर पुढे शेअर करणार आहे तुमच्याबरोबर। तर बघा आता आपण पहिल्यांदा लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्या आधी मी वजडी स्वच्छ हाताने चोळून घेते बघा, एकदम पाणी क्लीन आहे, अगदी त्याला वास सुद्धा येत नाही एवढं क्लीन केलेलं आहे। कारण वजडीला खूप स्वच्छ करावी लागते, सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेतलेले आहे। पाणीसुद्धा एकदम क्लीन झाले, तरीसुद्धा मी हाताने चोळून घेतली। आता ही चाळणीवर काढून ठेवते, म्हणजे त्याच्यातलं पाणी बाकीचं सगळं नितळून जाईल। एकदम हॉटेलसारखी ही भाजी बनते बघा, चवीला सुद्धा खूप छान असते। तर आता इथं मी 4 पळी तेल घेतलेलं आहे, छोट्याच पळी आहेत माझ्या, आणि गॅसची आच मीडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवलेले आहे। इथं खडे मसाल्यात बघा मी लवंग, दालचिनी, मिरे आणि 4 ते 5 इथं मी हिरव्या विलायची घेतलेले आहेत, आणि त्याच्यात तेजपत्ते पण घेतलेले आहेत 3 ते 4। तर आपल्याला तेल एकदम कडक झाल्यानंतर गरम मसाले घालायचे नाहीत। काय होतं, तेल एकदम कडक झाल्यानंतर गरम मसाले घातले ना की मसाले जळून जातात आणि त्याचा सुगंध सुद्धा भाजीत राहत नाही। तर तेल फक्त गरम झालं की त्याच्यात मसाले घालायचे। आता मी लसूण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर कळलंच तुम्हाला किती कडक तेल आहे ते। तर बघा तेल एवढं कडक आहे, तर म्हणून मी आधी मसाले घालून घेतले, म्हणजे त्या मसाल्यांची चव भाजीत खूप छान टिकून राहते। कधीही तुम्ही ही टिप लक्षात ठेवा। आता आपल्याला थोडंसं गोल्डन होईपर्यंत लसूण अद्रकची पेस्ट परतून घेतलेली आहे आपण। त्याच्यातच आता हे कांदा आणि टॅमॅटो घालायचं आहे। कांदा टॅमॅटो एकदम बारीक चिरायचं बघा, म्हणजे भाजी चांगली दाटसर होते आणि मस्त होते। आणि आता बघा याच्यात आपल्याला हळद घालायची आणि मीठ घालायचं, त्याच्यामुळे कांदा आणि टॅमॅटो लगेचच सॉफ्ट होतं। कांदा टॅमॅटोमुळं लगेच सॉफ्टपणा येतो, त्याच्यामुळे आपण कांदा टॅमॅटो घालून परतून घ्यायचा आहे जरा वेळ, म्हणजे त्याला सॉफ्टनेसपणा येतो। तर आता व्यवस्थित छान परतून घ्यायचं, हलवून हलवून त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून, त्याच्यामुळं भाजीची चव अजून दुपटीने वाढते बघा। अशी फोडणीत कोथिंबीर घातली का नाही की खूप छान लागते भाजी, छान चव येते, भाजीसुद्धा मस्त होते बघा। तर आता त्याच्यानंतर हे वाटण, हे सिक्रेट वाटण मी तुम्हाला सांगते। काय झालं, पाहुणे आलते त्याच्यामुळं हे वाटण मी तुम्हाला सविस्तर दाखवू शकले नाही। याच्यात मी आहे ना खोबरं भाजून घातलेलं आहे, खोबरं खिसून घ्यायचं सुक्कं, आणि ते थोडं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर त्यात लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि ते आपण परतलेलं खोबरं घालायचं, थोडीशी खसखस आणि थोडेसे तीळ आपण थोडेसे अगदी भाजून घ्यायचे, आणि ती पहिल्यांदा मिक्सरला बारीक करायचे तीळ आणि खसखस। तुम्ही सगळ्या मसाल्यात घालचाल ना तर ते बारीक होत नाहीत,
त्याचं मी ते वाटण बनवलेलं आहे. हा घरगुती कांदा मसाला आहे. आमच्या तिखट प्रमाणात लागतं त्याच्यामुळं मी 1 चमचा घातला आहे. तुमच्या आवडीने तुम्ही अजून घाला. त्याच्यानंतर मी धना पावडर घातलेली आहे. इथं बघा मटण मसाला घातला आहे. तुम्ही कोणताही घाला आणि सिक्रेट मसाला मॅगी मसाला घालायचा आहे अवश्य बघा. त्याच्यामुळं भाजी एकच नंबर होते. अगदी घरातले आवडीने खातील आणि दरवेळेस तुम्हाला अशाच प्रकारे भाजी बनवायला लावतील बघा. तर आता हे सगळं आपण तिखटा मिठात छान परतून घ्यायचा मसाला, म्हणजे त्याचा सुगंध पण चांगला येतो आणि परतला पण चांगला जातो. आता त्याच्यानंतर वजडी घालायची आणि वजडीतसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. इथं गॅसची आच आपण मीडियम ते स्लोच्या दरम्यानच ठेवलेले आहे. त्याच्यामुळं काय होतं मसाला इथे बिलकुलसुद्धा जळत नाहीत आणि भाजीसुद्धा चांगली होते. असं व्यवस्थित आपण परतून घेतलं का नाही की त्याची आपली स्वतःची चव असते ना वजडीची ती खूप छान लागते बघा. आता आपण याच्यात अजून वरनं कोथिंबीर घातलेली आहे थोडी आणि 4-5 मिनटं असेच आपण परतून घ्यायचं आहे. सगळ्या मसाल्यात व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे. कोणतीही भाजी असो तुम्ही अशा प्रकारे केली का नाही 4 ते 5 मिनटं चांगली हलवून घ्यायची बघा. त्याची एक छान चव येते. तर आता इथं मी गरम पाणी घातलेलं आहे. पाणी आपण आधीच गरम करून ठेवायचं त्याच्यामुळं भाजीची चव टिकून राहते आणि भाजीसुद्धा छान होते चवीला. तर पाणी तुमच्या अंदाजाने घालायचं, किती घालायचं ते कमी जास्त, कारण इथं तुम्हाला भाजी पातळ बनवायची किंवा लपतपी बनवायची त्या अंदाजाने घाला. तर इथं मी नंतर आहे ना मिर्च पावडर घातलेली आहे. मी अशी मिर्च पावडर वरनंच घातली. तुम्ही म्हणसाल मसाल्यात का घातली नाही, अशी वरनं घातली ना खूप छान तरी येते बघा. आता भाजी झाल्यानंतर तुम्हाला कळेलच त्याच्यावर तरी कशी आलेली आहे. शक्यतो मसाल्यात घातली ना मिर्च पावडर आहे ना जळून जाते म्हणून मी वरनं घातली. इथं बघा मी 5 शिट्ट्या घेतलेल्या. 5 शिट्ट्यात बघा भाजी एकदम छान शिजलेली आहे. एकदम मऊसूत झालेली आहे लोण्यासारखी आणि भाजी अशी काही सगळे बारीक वगैरे तुकडे झालेले नाही आहेत. एकदम छान शिजलेले आहे आणि रस्सा पण बघा भरपूर झालेला आहे. तरी तर बघताय तुम्ही किती तरी आलेली आहे. एकदम छान ही भाजी होते. माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवा बघा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि घरातल्यांनासुद्धा खूप आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा.